नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 3000 प्लस जागांसाठी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कोणती पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी, ज्यासाठी तुम्हाला वेतन या ठिकाणी 35,400 ते 12,400 पे स्केलमध्ये मिळत आहे। ऑनलाईन अर्ज करायचा आहे। संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी अगेन प्रसिद्ध झालेली आहे। एसएससी अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। भरपूर जाहिराती रिसेंटली मित्रांनो एसएससी मार्फत प्रसिद्ध झालेल्या आहेत। जरी सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी असली तरी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये याची एक्झाम देता येणार आहे। त्यामुळे या सर्व जाहिरातींना तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि त्यासाठी प्रिपरेशन करू शकता। ही एक नवीन जाहिरात या ठिकाणी 26/9/2025 ला या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे, तर ही जी रिक्रुटमेंट होत आहे त्यामध्ये सब इन्स्पेक्टरच्या जागा भरल्या जात आहेत। त्यामध्ये तुम्ही बघू शकता सब इन्स्पेक्टर जीडीएन सीएपीएफ या ठिकाणी सांगितलं आहे त्यांनी, ज्यामध्ये तुम्हाला लेवल 6 चा पे स्केल 35,400 12,400 मिळत आहे। तर सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह दिल्ली पोलीसमध्ये सुद्धा जागा भरल्या जात आहेत, ज्यासाठी अगेन इंडियन सर्व एलिजिबल आहेत। महाराष्ट्रामधून तुम्ही अप्लाय करू शकता। यासाठी अगेन 35,400 12,400 पे स्केल या ठिकाणी घेतला जात आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत महाराष्ट्रामध्ये अनेक एक्झाम सेंटर दिलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता। सो ही पदे आहेत मित्रांनो जे भरली जाणार आहेत। दोन्ही पदे सेमच पोस्ट जरी असली मित्रांनो तरी डिपार्टमेंट वेगळं तुमचं राहणार आहे। काही पदे सीएपीएफ मध्ये आहेत तर काही पदे ही दिल्ली पोलीसमध्ये भरली जात आहेत। बघूया आपण वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन। तर सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस अँड सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। टेंटेटिव्ह वॅकन्सीज तुम्ही दिल्ली पोलीसमध्ये मेलच्या जर बघितल्या तर टोटल 142 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। तर फिमेलच्या सेपरेट जागा आहेत 70 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। सो दोन्ही जागा चांगल्या आहेत, तुम्ही प्रयत्न करू शकता। या व्यतिरिक्त सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमध्ये जर बघितला तर टोटल 2861 जागा भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये मित्रांनो सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएफएफ आणि एसएसबीच्या वेगवेगळ्या जागा तुम्हाला मेल फिमेलच्या पाहायला मिळतील। सो टोटल 3000 प्लस जागांसाठी ही ग्रँड रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। रिक्रुटमेंट प्रोसेस ही कॉमन पार पाडली जाणार आहे। सेपरेट तुम्हाला अर्ज करायची गरज नाही, एकच अर्ज तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। पुढे बघा, यासाठी लागणारं इसेन्शियल क्वालिफिकेशन अर्थात या ठिकाणी मित्रांनो एक्स सर्व्हिसमेन जे आहेत त्यांच्यासाठी सेपरेट क्वालिफिकेशन आहे, ते तुम्ही नोटिफिकेशन मध्ये पाहू शकता। जे इतर कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये बॅचलर डिग्री त्यांनी मागितलं आहे। कोणती बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरा कोणताही क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे। बॅचलर डिग्रीवर पदवीवर कोणत्याही तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी एज लिमिट कशा प्रकारे राहणार आहे, तर एज लिमिट तुम्ही बघू शकता 20 ते 25 वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहील, जे ओपन साठी त्यांनी मेन्शन केलेलं आहे अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त जे कॅन्डिडेट या ठिकाणी मित्रांनो एससी एसटी मध्ये आहेत त्यांना 5 वर्ष रिलॅक्सेशन, ओबीसीला 3 वर्ष रिलॅक्सेशन आणि एक सर्व्हिसमॅनला सर्व्हिस प्लस 3 इयर्स जो काही क्रायटेरिया आहे त्यानुसार रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। आता या ठिकाणी सिलेक्शन बघा, सिलेक्शनमध्ये पेपर 1 असणार आहे, त्यानंतर फिजिकल टेस्ट, फिजिकल एंड्युरन्स टेस्ट असणार आहे, पेपर 2 असणार आहे आणि मेडिकल एक्झामिनेशनद्वारे तुमचं सिलेक्शन होईल। पेपर 1 मध्ये जनरल इंटेलिजन्स रिझनिंग, जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश कंप्रेशनचे प्रत्येकी 50 क्वेश्चन 50 मार्कांसाठी राहील। 2 तासांचा पेपर 1 तुमचा राहणार आहे। यानंतर तुमचा पेपर 2 सुद्धा होणार आहे, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज अँड कंप्रेशनचे 200 क्वेश्चन 200 मार्कांसाठी या ठिकाणी राहणार आहेत। क्वेश्चन्स इन बोथ पेपर विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस पेपर राहणार आहेत मित्रांनो। हे क्वेश्चन्स जे हिंदी आणि इंग्लिशमध्ये सेट केले जातील। या व्यतिरिक्त निगेटिव्ह मार्किंगमध्ये 0.25 मार्क सुद्धा तुमचे डिडक्ट केले जाणार आहेत, हे तुम्हाला फार महत्त्वाचं आहे। या व्यतिरिक्त याची फिजिकल टेस्ट सुद्धा होणार आहे, ज्याबाबत तुम्ही माहिती त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, ती घेऊ शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। आता सेंटर ऑफ एक्झामिनेशन्स अगेन दिल्ली पोलीस आणि सीएपीएफ मध्ये जर भरती होत असली तरी तुम्हाला पाहता येईल की महाराष्ट्रामध्ये अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे या ठिकाणी एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत। नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम त्या ठिकाणी देऊ शकता। एक्झामिनेशन फी मात्र 100 रुपये एसएससी मार्फत फी घेतली जाते, ती सुद्धा ओपन आणि ओबीसीच्या मेल कॅन्डिडेटला। फिमेल कॅन्डिडेट असाल किंवा वुमन कॅन्डिडेट कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल किंवा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी
कोणतीही फी घेतलेली नाही, विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज या पदांसाठी करू शकाल। या ठिकाणी डेट्स बघा इम्पॉर्टंट, 26/6/2025 पासून 16/10/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। या सगळी एक्झाम जे असणार आहे ते नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये होईल असं त्यांनी टेंटेटिव्हली सांगितलेलं आहे। सध्या भरपूर जाहिराती स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत होत आहेत। याची एक गोष्ट चांगली मध्ये ॲप्लिकेशन करण्यासाठी मात्र 100 रुपये फॉर्म फी घेतली जाते, त्याचबरोबर महिलांना फी घेतली जात नाही। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रामध्येच तुम्हाला अनेक एक्झाम सेंटर दिलेले आहेत, तुम्ही एक्झाम देऊ शकता। सो तुम्ही जर पोलीस भरतीबरोबर या भरतींसाठी सुद्धा प्रिपरेशन करत असाल तर या ठिकाणी नक्की करू शकता। कॉन्स्टेबलच्या सुद्धा भरपूर जागा रिसेंटली जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओ नक्की लाईक करा। अशाच प्रकारची डेली जॉब देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।